सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026मध्ये पुन्हा महागाई भत्ता वाढ, 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026ची पुढील महागाई भत्ता वाढ निर्धारित आहे. सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे ठरवली जाईल. माहे जुलै 2025 ते सद्यस्थितीपर्यंतचा माहे ऑक्टोबर 2025 ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांचा विचार केला असता निर्देशांकांमध्ये मोठी तफावत दिसून येत नाही. यामुळे महागाई भत्तामधील वाढही कमी असेल. 2026मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये फक्त 2% वाढ केली जाऊ शकते. सदर 2% महागाई भत्ता वाढ ही कमी DA वाढ आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगामध्ये जानेवारी 2025 व जानेवारी 2026 अशा 2 वेळेस फक्त 2% महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे, जी की 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी महागाई भत्ता DA वाढ आहे. किमान 2% महागाई भत्ता वाढ असली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किमान 900 रुपयांची वाढ होणार आहे. सदर महागाई भत्ता वाढबाबत अधिकृत घोषणा पुढील महिन्यांमध्ये केली जाईल. इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता निर्देशांकांमध्ये किरकोळ स्वरूपातील चढ उतार होताना दिसून येत आहे. यामुळे सदर DA वाढ 2% पर्यंत असू शकणार आहे.